इंद्रायणी सांगे जगा ब्रह्मज्ञान, चालविली भिंत अलौकिक ज्ञान. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक ज्ञानाचा प्रताप या भूलोकावर अनेकांनी पाहिला, ऐकला व आता वारकरी टाळकरी आळंदी देहू ते पंढरपूरच्या वारीमध्ये सांगत आहेत. गेली जवळपास 800 वर्षापासून ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता भक्त मंडळी पांडुरंगाच्या भेटीसाठी हा पायी प्रवास करतात. प्रत्येक गावामध्ये वारकऱ्यांचे सेवाभावी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने स्नेहभोजन तसेच हरिनामाचा जागर केला जातो. महाराष्ट्राचे आजचे राजकीय दशावतार पाहता लोकांनी ईश्वराकडे जाणे योग्य होय. राजा होण्याची राजकारण्यांनी आलेली संधी पायदळी तोडविली. चालू वर्षी म्हणजेच 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने इंद्रायणी धोक्याच्या पातळीवर गेली. सरकारने तर डोळे पांढरे केले. वारकऱ्यांना आळंदीकडे येण्यास मज्जाव केला. याचाच अर्थ तिजोरीतील पैसे आमदार खासदार फोडण्यासाठी वापरले जातात. पायाभूत सुविधांसाठी एक नवा रुपया सुद्धा कामी येत नाही. आळंदी देहू ते पंढरपूर या मार्गावर कोणत्याच सुविधा नाही. गेली 800 वर्षापासून तीच बोंब आहे. प्रत्येक मुक्कामी तंबू उभारले जातात. वारकरी भवन होण्यास अडचण काय? रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास किती खर्च येईल? या वारीमध्ये एक पंचवार्षिकसाठी येणारा खर्च कमाईच्या रूपाने साध्य केला जातो. या पैशांचा हिशेब करा आणि तोच खर्च जर पायाभूत सुविधांसाठी वापरला गेला तर कुठल्याही पर्जन्यवृष्टीमध्ये वारकऱ्यांचे हाल होणार नाही. त्यांचे हाल थांबले जातील आणि वारकरी नेहमीप्रमाणे आपला हा प्रवास आनंदात करतील आणि ईश्वराच्या भेटीचा आनंद घेतील. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.